गोष्टीचं नाव आहे वाटसरू. मध्यान रात्रीचा काळोख चौफेर दाटून राहिलेला आहे. धोदाट पाऊस सारखा कोसळतो आहे. मधूनच लहकन वीज चमकते. आसपासचं भयान रान, लहान टेकड्या, झाडं झुडपं, गढूळ पाणी सारं क्षणभर दिसतं आणि पुन्हा काळोख, सारखा पाऊस. अशा रानातही एका बाजूला एक झोपडा आहे. त्यात उजेड दिसतो आहे. त्यातून पिवळा तांबडा उजेड बाहेर आलेला आहे आणि पावसानं भिजून इकडं तिकडं पसरला आहे. काळोखातून आणि पावसातून कुणी वाटसरू उजेडाच्या अनुरोधानं झोपडीकडे येतो. दाराशी पाणी साचून डबकं झालेलं आहे. त्यात त्याचे पाय वाजतात, पाणी उडतं. भिजून काकडलेल्या स्थितीत तो झाडापाशी उभा राहतो आणि घाईनं हाक मारतो, अहो कुणी आत आहे का? मी वाटसरू आहे, जरा मला निवारा मिळेल का? तशा रानात, भयान वातावरणात अनोळखी प्रवाशाचं बोलणं मोठं चमत्कारिक वाटतं. आतून आवाज येत नाही. काही वेळ वाटसरू कानात जीव आणून आत काही हालचाल होते का बघतो आणि मग 2 पावलं पुढं सरकतो. भिजून सुरकतलेल्या बोटांनी तोंडावरचं पाणी पुसून टाकतो आणि पुन्हा म्हणतो, कोणी आहे का हो आत? मला जरा आत घेता का? या खेपेला त्याचा आवाज जरा चढलेला आहे. तरीही आतून आवाज येत नाही. दारावर वाजवलं पाहिजे ही जाणीव वाटसरूला होते, पण बांबू, निरगुडीच्या फोका आणि असंच काही बाई यांनी तयार केलं ते दार, त्यावर कसं आणि काय वाजवावं? आसपास दगडधोंडा सापडल म्हणून तो अस्वस्थपणे इकडं तिकडं पाहतो, पण पाणी साचलेलं आहे आणि त्यावर पावसाचे थेंब पडतायत. या वाचून त्याला दुसरं काही दिसत नाही. कपाळावरून, नाकावरून पाण्याचं ओघळ त्याच्या ओठावर उतरत आहेत. त्याचा घुटका घेऊन तो पुन्हा ओरडतो, अहो दार उघडा ना, जरा दार उघडा. आणि पुढंहून झाप धरून हलवतो. मग मात्र आतून आवाज येतो. बारीक किंद्रा आवाज येतो, कोण आहे ते? फटीतून आत बघण्याचा प्रयत्न करीत वाटसरू उत्तर देतो, अहो मी वाटसरू आहे, रस्ता चुकलोय, पाऊस थांबेपर्यंत मला आज जरा निवारा पाहिजे. हां, झोपडीत काय जागा नाही. त्याचे असं म्हणू नका हो, मी काही रात्रभर राहणार नाही. पाऊस थांबला ना की मी जाईन माघारी. होय, पण आत मुंगी शिरायला वाव नाही. माझ्या शेळ्या, मेंढ्या, गुरंढोरं, कुत्री, कोंबड्या ह्यात कुठे येशील, कुठं बसशील? अहो बसेन कुठं तरी, जरा उघडा दार. भिजून भिजून मोड यायला लागलेत माझ्या अंगाला. वाटसरू अधीर झालाय, पण आतून बोलणारी बाई भारीच थंड आहे. ती अजून दार उघडायला तयार नाही. अहो उघडा की दार. तुम्ही बाई माणूस एकट्या दिसतात, पण घाबरायचं काही कारण नाही. मी चांगला मनुष्य आहे हो, दरोडेखोर चोर वगैरे नाही कोणी. मग आत हालचाल होते. दाराकडे उठून येत ती बाई फणकाऱ्यानं बोलते, आसपास 10-5 कोसात गाव नाही, अशा जंगलात वस्ती टाकून राहिले. ते चोर दरोडेखोराच्या भीतीनं होय रे. बाई असले म्हणून काय झालं? मनगट धरलं तर तुझ्यासारखा जवान जागचा हालू नाही द्यायची. आणि ती दार उघडते. वाटसरू आत जातो. झाप पुन्हा बंद करून बाई घरात फिरते आणि काही न बोलता जाळा शेजारी जाऊन बसते. दाराच्या पुढे एका बाजूला भला मोठा ओंडका पेटत ठेवलेला आहे. त्याच्यावर मांडव केला आहे. अर्धवट ओले असे कपडे त्या मांडवावर टाकलेले आहेत. काही वेळानं मान फिरवून ती म्हणते, अंगावरची ओली कापडं काढून मांडवावर टाका सुकायला आणि जाळाशी येऊन बस येतं. मेहरबानी. क्षणभर वाटसरू गोंधळल्यागत होतो आणि मग अंगातला जाड अंगरखा काढतो आणि मांडवावर जिथं धुरकटलेले अनेक कपडे आहेत तिथं तो टाकतो. खाली बसतो. ओल इतकी झालेली आहे की बसण्या झोपण्यासाठी जाळाच्या बाजूनी फळ्या टाकलेल्या आहेत. बाई आता त्याच्या समोर आली आहे. धुरातून त्याला तिचा नीटनेटका चेहरा दिसतो आहे. निर्विकारपणानं ऊब घेत ती बसलेली आहे. तिच्या पाठीमागं भिंतीवर टांगलेल्या फळीवर 2-4 कोंबड्याही अंगाचा संकोच करून बसलेल्या आहेत. या पाखराच्या अंगाचा वास येतोय. वाटसराला तो जाणवतो. कोपऱ्यात एक भलं मोठं कुत्रंही अंगाला वेढा देऊन बसलं आहे आणि आत आणखी काही जागा दिसते, पण उजेड इतका अपुरा आहे की तिकडं काय आहे ते काही नीट दिसत नाही. बहुधा तिकडं शेळ्या आणि गाय असावी, कारण शेळ्यांनी नाकानं केलेला आवाज आणि गायीची बसण्यासाठी झालेली धडपड ऐकू आली. शिवाय तिकडून शेळ्याच्या मुताचा, बैलाच्या शेणाचा वासही येतो आहे.
काहीतरी बोललं पाहिजे म्हणून वाटसरू पुटपुटतो. मेहरबानी झाली बाई. रात्रभर या पावसात भटकत हिंडलो असतो तर सकाळपर्यंत माझा मुडदाच दृष्टीला पडला असता. बाई थंडपणानं म्हणते, रात्र आणि आबाळ बघून शहाणा मनुष्य काय बाहेर पडला नसता. खरं आहे, पण जरुरीचं काम होतं हो. म्हटलं काय होतंय, जाऊ झपाट्यानं. पण गाठलं वाटेत पावसानं. बॅटरी होती जवळ पण ती बंद पडली. काय करणार. नाही पण आता जरा बरं वाटलं, अंगात ऊब आली. पण माझ्यापाशी कोरडं नेसायला द्यायला काय नाही तुला. नसू द्या हो. पॅन्टबद्दल म्हणता ना, सुकेल सुकलीसुद्धा असेल उभेनं. चांगले शेरगावचे दिसतात तुम्ही. हो, नाही म्हणजे आहे इथलाच या लिंबुणीचा, पण नोकरीला आहे साताऱ्याला एसटीत. फार वर्षापासून येतोय गावाकडं. काय करणार हो, अगदी आडवळणी गाव, वाहन नाही काय नाही. संध्याकाळी उतरलो स्टेशनवर. म्हणजे अजून लांब चालायचं आहे तुम्हाला. हा रस्ताच चुकला ना. आता दिसायला लागलं की जाईन मी आपला. बाहेर पाऊस अद्यापही कोसळतो आहे. वाटसराच्या अंगावरची पॅन्ट आता हडकली आहे. समोर बसलेली बाई आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे चमत्कारिकपणाने बघते. वाटसरू चुळबुळ करतो. बाकी ह्या असल्या रानात तुम्ही एकट्या राहता हे विशेष आहे ना. एकटी का, धनी आहेत की. आहेत. हां, मग काय आज कुठं परगावी गेलेत की काय. नाही आहेत. आत खाटल्यावर झोपलेत. असं का. तरी मला वाटलंच की असतीलच म्हणून. मग जड झालेल्या आवाजात बाई खुलासा करते, झोपलेत. ज्या झोपेतनं कधी जाग येत नाही अशी झोप लागली त्यांना. वाटसराचा चेहरा एकदम बदलतो. म्हणजे म्हणजे आज दिवस बुडायच्या येळला जीव सोडलाय त्याने. बापरे, किती थंडपणाने ही गोष्ट सांगितली या बाईनं. वाटसरू चमकतो. क्षणभर काय बोलावं त्याला कळत नाही. आतल्या अंधाराकडं आणि बाईच्या तोंडाकडं एक दोन वेळा तो बघतो आणि मग म्हणतो, म्हणजे फार चमत्कारिक प्रसंग आहे. बाई सुस्कारा सोडून उठते आणि दिवा उचलून आत जाते. ती पाठमोरी चालताना प्रकाश पुढं पडतो आणि समोर भिंतीला टेकून ठेवलेली खाट दिसते. त्यावर माणूस झोपलेला आहे आणि त्याचं पांघरूण सारखं करून बाई परत फिरते आणि कंदील ठेवून पहिल्या जागी बसते. काही वेळ कोणीच बोलत नाही. मग वाळलेल्या ओठावरून जीभ फिरवून वाटसरू म्हणतो, पण त्यांना असंच ठेवून आत्तापर्यंत तुम्ही बसलात आणि मग काय करणार. पाऊस असा चिमधार लागलाय. मी एकटी बाई मनुष्य काय करणार इथं. नाही तरी काय झालं. अरे तू असतास माझ्या जागी तर काय केलं असतंस. आणि हे बघ, त्याचं माझं सरळं नव्हतं. आपल्या मुडद्याला बायकोनं हात लावली सुद्धा त्याला खपलेला नसता. काही वेळ पुन्हा शांतता पसरते. ते भयान रान, ती झोपडी, त्यातली चिटकीसारखी दिसणारी ती बाई, तिच्या नवऱ्याचा मुडदा. वाटसरच्या अंगाची थंडी कुठल्या कुठं पळते. उगीच तो हाताचे तळवे चोळीत राहतो. बाई बोलते, तू धाडशी दिसतोस वाटसरा, नाही तर संध्याकाळी यायला निघाला नसतास या वाटेनं. यावर वाटसरू केवळ चमत्कारिक हसतो आणि जाळा पुढं धरलेल्या पायाची बोटं आपली हलवतो. बाई विचारते, थंडी गेली का अंगातली. तंबाखू ओढतोस का. हो ओढतो, पण सिगरेट आणलेल्या होत्या त्या भिजून गेल्या सगळ्या. नाही धन्यांची चिलीम आहे की आमच्या, देऊ का ती वडायला तुला. हा म्हणतो, नको नको, तशी काही जरुरी नाही. आणि मला चिलीम ओढायला तरी कशी जमणार. छे, काही जरुरी नाही. आपल्या घाईच्या खुलाशावर बाई गालातल्या गालात हसली असं त्याला उगीचच वाटतं. भिंतीवर हलणाऱ्या सावल्या, धगधगीत पेटलेला ओंडका आणि जनावरांचं मोठमोठ्यानं घोरणं हे सगळं वासराला नव्यानं जाणवू लागतं. बाहेर पावसाची झड कमी झालेली, घोंगावणारा वारा आणि बेडकाचं ओरडणं स्पष्ट ऐकू येऊ लागतं. डोळ्याला डोळा देऊन बाई अजून बसूनच आहे. तिने जांभई दिली नाही की आळस दिला नाही. वाटसरू उगाच बसण्याची तऱ्हा 4-2 वेळा बदलतो. इकडं तिकडं बघतो आणि मग धीर धरून बोलल्यासारखा बोलतो, पण हे घरात असं झाकून ठेवून स्वस्त बसणं बरं नाही असं तुम्हाला नाही का वाटत. हो, पण काय करणार. उजाडल्याशिवाय काय करणार. रात्र किती झाली कोण जाणे. पुन्हा बाईला काय वाटतं कोण जाणे. ती म्हणते, हे बघ, झोप आली असली तर फळीवर आडवा होत. कोंबडा आरवला की उठवते तुला मी. छे हो, अशा परिस्थितीत झोपेल कोण. वाटसऱ्याच्या डोळ्यात बघत बाई विचारते, का भीती वाटली का तुला. भीती.
छे, भीती कसली? मेलेला माणूस काय करणार? म्हणजे धीट दिसतोय चांगला. तसं काही नाही, पण भिण्यासारखं काही नाही त्याच्यात. या प्रश्नोत्तरानंतर पुन्हा दोघेही गप्प राहतात. बाहेर पाऊस थोडा उघडलेला आहे. रात्रीला काही वेगळाच रंग आलेला आहे. बाई एकाएकी काही आठवल्यासारखं करून म्हणते, वाटसरा, तुला निवारा दिला, मला जरा मदत करशील का? हो, सांगा की. त्या पलीकडच्या डोंगरात माझा भाऊ राहतो, त्याला मी घेऊन येते, तवर इथं बसशील? क्षणभर विचार करून हलक्या आवाजात वाटसरू म्हणतो, ओ हो हो, बसेन की. तुला भीती नाही वाटायची? भीती कसली? मेलेल्या माणसापेक्षा निरुपद्रवी असली वस्तू आहे काय जगात? धीट आहेस. हे बघ, बैस इथं जाळापाशी. पाहिजे तर इथे इथे कोणाड्यात धन्याची चिलीम आहे, तंबाखू आहे, ओढ. झोप मात्र नकोस बरं का, मी आत्ता जाऊन येते. हो. आणि खरोखरीच ती बाई निघते, दाराशी जाते. बाई, का रे? नाही, मी म्हणतो तुम्ही कशाला जाता अशा काळोखात? मी जातो की, मला सांगा वाट. वाटसरा, वाट चुकून इथं आलास आणि आता पुन्हा कुठं जातोस अंधारात? तुला माझ्या भावाची झोपडी सापडायची नाही. माझ्या पायाखालची वाट आहे. बघ तरी आता हरणासारखी जाऊन येते माघारी. आणि खरोखरीच त्या अनोळखी चुकलेल्या माणसाला प्रेताच्या सोबतीला ठेवून ती विलक्षण बाई निघून जाते. कान फडफडवीत कुत्रेही तिच्या मागं जातं. उंडक्या शेजारी वाटसरू एकटा बसलेला आहे. काही वेळ निघून गेला. वाटसरानं मागं वळूनसुद्धा पाहिलेलं नाही. जाळाकडे टक लावून तो उगीच बसलाय. पण आत बाहेर होणारे सूक्ष्म आवाजसुद्धा त्याचे कान टिपत आहेत. कपाळाशी घाम जमलेला आहे आणि छातीचे ठोके जलद पडत आहेत. वरचेवर आपला एक हात तो पॅन्टच्या खिशात घालतो आहे. झोपडीत कुठंतरी पाणी गळतं आहे. त्याचा ठिप ठिप आवाज सारखा येतो आहे. मध्येच फळीवर बसलेल्या कोंबडीनं घशातल्या घशात आवाज केला. दारातून उड्या मारीत एक लठ्ठ बेडकी आत आली आणि काही हालचाल न करता मठ्ठपणे बसून राहिली. कितीतरी वेळ ती त्याच्याकडे पाहत होती. मध्येच एकदा वाटसरूला आत खाटल्याकडं बघताना असा भास झाला की तो मेलेला मनुष्य उठून बसलेला आहे. तो दृष्टी पटकन काढून घेतो. श्वास रोखून कान टवकारतो. पायाला मुंग्या आल्या आहेत तरी नुसता पाय हलवणं सुद्धा त्याला जमत नाही. औंढा गिळला तरी हालचाल जाणवते. अरे बापरे! आणि खरोखरीच ते प्रेत उठून बसते. भीषण हसतं आणि चालत चालत वाटसराकडे येतं. तो भयंकर भीतो आणि मोठ्यानं ओरडू लागतो, अहो बाई, बाई, आओ बाई. त्यावर पुन्हा चमत्कारिक हसून त्या बाईचा मेलेला मालक वाटसरू पुढं दोन्ही पायात अंतर ठेवून उभा राहतो आणि मागं पुढं झोके घेत म्हणतो, अरे घाबरतोस का? तुला माहीत आहे ना, मेलेला माणूस काही करू शकत नाही. त्याच्या इतकं निरुपद्रवी काही जगात असत नाही. वाटसरा चेहरा पांढरा फटफटीत पडतो. तरी तो छातीचाच धीर धरून तो म्हणतो, अहो पण तुम्ही मेला होता ना? हो तर, मेलो होतो. अरे गरीब माणसाला दुनियेत पोटासाठी घडोघडी मारावं लागतं. आणि थंडीला गारठल्यासारखा तो जाळा शिवून बसतो. आपल्या क्रूर डोळ्यांनी वाटसराकडे बघू लागतो. अंगापिंडानं तो भलताच थोराड आहे. वाघासारख्या त्याच्या जबड्याला परमेश्वरानं मिशा मनगटासारख्या जाड दिलेल्या आहेत. रोखून रोखून वाटसराकडे बघितल्यावर राठ आवाजात तो बोलतो, शाबास वाटसरा, तू धीट दिसतोस. नाही पण खरं सांग, तू मेला आहेस का? अरे असू नसू, तू जास्ती खोलात जाऊ नकोस. आता उजाडात आले, अंगावरची कापडं काढ आणि तुझ्या जवळ खिशात काय असेल नसेल ते मोकाट्यानं माझ्या हवाली कर. म्हणजे वाट मारी. या जंगलात नुसत्या कोंबड्या आणि गुरं पाळून संसार चालत नाही वाटसरा. असला बारीक सारीक धंदा करावा लागतो. हां, आटप. हे काय प्रकरण आहे हे वाटसराला कळून चुकलं. हे काही भूतचेष्टा नव्हे. हा माणूस मेलेला नव्हताच. काही नाही, हा सगळा डाव आहे त्याला कळून चुकतं. आणि मग त्याला अवसान येतं. भीती जाऊन तो उलट फाजील धीट बनतो. मनमोकळा हसत रोखून बोलतो, गुड, व्हेरी गुड, छान प्लॅन आखता तुम्ही लोक. वा वा वा, अगदी रहस्यकथेसारखं झालं हे सगळं. तरी मी म्हणत होतो की ही बाई मला लवकर आत काय ये म्हणे ना. सुरेख सुरेख डोकं चालवता ना तुम्ही लोक. यार झोपडीचा मालक आपली राठ बोट वळतो.
आणि दमदाटीच्या आवाजात गुरगुरतो, चुप रे, आगाऊ बोल नकोस, आणि मडदा पाडीन. पाडाल बो, स्वतःचा पाडाल, दुसऱ्याचा पाडाल. काय हो, आजपर्यंत किती जणांना लुटलं असं? मी काय हिशेब ठेवलेला नाही. नाही ठेव, अहो ठेवायचा. वाल्या कोळ्यासारखी रांजण वगैरे ठेवायची, त्यात दगडं टाकायची. ए पाहुण्या, जास्ती बोल नको, मुकाड्यानं काय असेल ते काढून चालता हो. चा, मी काही देणार नाही. वाटसराच्या या उत्तरानं चोरटा क्षणभर दिपतो. शाबास, मी आजवर अनेक माणसं बघितली. मी मेलेला उठून बसलो की त्यांचे डोळे पांढरे व्हायचे, झीट येऊन पटकन खाली पडायची. मग खुशाला अंगावरचं काढावं, खिशातलं घ्यायचं आणि त्याला उचलून लांब टाकून द्यायचं. पण बहादरा, तूच एकटा असा बिरकी भेटलास, छाती आहे तुला. अरे जगात आता छातीची माणसं थोडी राहिलीत काय? बरोबर आहे, म्हणून तुझ्यावर हात टाकायचा जीव होत नाही मला. मुगाड्यानं झटती दे आणि आल्या वाट्यानं चालू लाग. जमणार नाही. मी चालू लागतो पण देणार मात्र काय नाही. जीव गमावशील. सोड, पुष्कळ बघितलेच असले. अरे भालाय माझ्यापाशी, बघितलास का? यानं डुक्कर भोगसून मारलाय मी. शक्य आहे? मग काढते, नाही तर भोगशीन असा. एक गड्यात तू नुसतंच अंगापिंडाचा मोठा दिसतोस, दिल काय मोठा दिसत नाही तुझा. कोण म्हणतं? अरे मग हातात भाला घेऊन माझ्यावर गुरकावतोयस. माझ्या हातात काहीतरी दे, होऊन जाऊ दे. मग चोरटा फारच चिडतो, दात ओठ खाऊन भाला उगारतो आणि म्हणतो, शेवटची संधी देतो तुला, जगतोस का मरतोस? वासरू बसल्या बसल्याच बोलतो, अरे सोड, पुष्कळ असले बघितलेत. आणि मग चोरटा द्वेषानं भाला फेकतो. वासरू चपळाईनं तो चुकवतो आणि धाडकन पिस्तुलाचा बार होतो. दोन्ही पायावर लाद उडी घेऊन वाटसरू हुशार झालाय. झापाला पाठीचा रेटा देऊन उभा राहिलाय. रक्तबंबाळ झालेला हात काखेत दाबून उभ्या असल्या चोरट्याच्या छातीवर हातातलं पिस्तूल त्यानं रोखलेलं आहे. जास्ती गडबड करशील तर तुझा मुडदा पाडीन भल्या. चूप राहा. डोळे मोठमोठे करून भल्या धनगर वाटसराकडे बघत राहतो. थोडका हसून म्हणतो, शबास रे तुझी शबास. म्हणजे तू वाटसरू नाहीस, फौजदार आहेस. वा रे हिम्मत. आजपर्यंत अनेक धडपडले मला घेरण्यासाठी, पण आज तुझ्या हाताला यश आलं. शबास, छाती जायस. अशी माणसं आता राहिली नाहीत फार. दाराशी काळासारखा उभा राहिलेला फौजदार आणि जाळ तोंडावर घेऊन कमरेचा भाग पुढं झुकवून त्याला शाबासकी देणारा भला धनगर. अजूनही रक्तबंबाळ हात त्यानं काखेत दाबून धरलेला आहे. रक्ताचे उघळ त्याच्या कमरेपर्यंत आलेले आहेत. फौजदाराशी असं बोलता बोलता भल्या धनगर ताडकन उडी मारतो. बघू रे, धर आता, असं आव्हान देऊन छपरातून नाहीसा होतो. धाड धाड 12 वाजतात. बाहेर काळोखात शिट्या फुंकल्या जातात, बॅटरीचे झोत फिरतात, रायफलच्या गोळ्या सणाणतात. त्यातल्या काही पळणाऱ्या भल्याच्या अंगात घुसतात आणि डुकरासारखा केकाटून तो खाली चिखलात पडतो. दबा धरून राहिलेले शिपाई गोळावतात. मुर्दा उचलून लांबवर ठेवलेल्या मोटारीकडे चालवतात. त्या मोटारीच्या आत 2 पोलिसांच्या मध्ये हात बांधलेली बाई बसलेली आहे. फौजदार येतात, ती किंचाळून म्हणते, वाटसरा, कसा रस डावा साधलास, माझा मालक कुठं आहे? वाटसरू थंडपणे म्हणतो, मला त्याला मारावं लागलं बाई. भल्याचा मुर्दा बघताच बाई माशासारखी तडपडते, टिटवीसारखा आकांत करते. म्हणते, चंडाळा, माझं कुकू पुसलंस, आसरा मागायला आला असं मला जन्माची उघडी केलीस. वाटसरू म्हणतो, बाई, माझा इलाज नव्हता त्याला. आणि काळोखातून उजेड फिकीत गाडी धावू लागते.